हैदराबादला हात लावला तर महागात पडेल अशी धमकी रिझवीने सरदार वल्लभभाई पटेल यांना दिली होती। आणि असं म्हटलं जातं की पटेल यांनी अगदी शांतपणे सांगितलं होतं की तुमचा आत्महत्या करण्याचा निर्धार झालाच असेल तर आम्ही काहीही करू शकत नाही। हैदराबादवर राज्य करणाऱ्या निजामाविरुद्ध मराठवाड्यातल्या लोकांनी अतिशय कठोर असा लढा दिला। याच लढ्याला आज आपण मराठवाडा मुक्ती संग्राम असं म्हणतो आणि या संग्रामाचा 2023 हा अमृत महोत्सवी वर्ष आहे। नमस्कार, मी तन्वी सोनवणे आणि द ग्रेट स्टेटच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठवाडा मुक्ती संग्रामावरती एक नजर टाकणार आहोत। त्या काळात भारत देशात 565 संस्थानं होती, जी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत पसरलेली होती। आणि यामधल्या 562 संस्थानांनी एक पुनर्निर्मित भारतात वसण्यासाठी तयारी सुद्धा दाखवली। पण 3 अशी संस्थानं सुद्धा होती ज्यांनी भारतामध्ये विलीन होण्यासाठी स्पष्ट नकार दिला होता। ती म्हणजे हैदराबाद, जुनागड आणि काश्मीर। इंग्रजांच्या काळात सुद्धा हैदराबादवरती निजामी राजवट कायमच होती। हैदराबाद संस्थानात प्रामुख्याने मराठवाडा, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यातले काही भाग येत होते। निजामी राजवटीला कंटाळून स्वतंत्र भारतात स्वतंत्र आणि लोकशाहीच्या राज्यात राहण्याची इच्छा ही हैदराबाद आणि त्यातल्या त्यात मराठवाड्याच्या जनतेला स्वस्थ बसू देत नव्हती। याच इच्छेचा शेवटी स्फोट झाला आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या ठिणगीचं क्षणात वणव्यात रूपांतर झालं। यात विद्यार्थी चळवळी, राजकीय आंदोलनं आणि सशस्त्र आंदोलनं सुद्धा झाली होती। निजामाला विरोध करण्यासाठी सगळीच जनता अग्रेसर झाली असली तरीही काही महत्त्वाची नावं विसरणं अशक्य आहे आणि त्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ। स्वामींचं मूळ नाव हे व्यंकटेश भगवानराव खेडगीकर असं होतं, पण त्यांनी संन्यास घेतल्यानंतर स्वामींचं नाव हे रामानंद तीर्थ असं ठेवण्यात आलं। अंबेजोगाईमधल्या श्री योगेश्वरी शिक्षण संस्थान स्थापन करण्यामध्ये स्वामीजींचा एक महत्त्वाचा वाटा आहे। स्वामी बरेच वर्ष हैदराबाद स्टेट काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुद्धा काम पाहत होते। महाराष्ट्र परिषदेचे सरचिटणीस असताना स्वामींना निजामशाहीमध्ये बंधू भगिनींवरती होणारा अत्याचार हा पाहावलाच जात नव्हता। स्वामींनी 27 ऑक्टोबर 1938 रोजी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन हैदराबाद शहराच्या राजमार्गावरती सत्याग्रह करण्याचा प्रयत्न केला होता, पण निजामी सैन्याने तो निर्दयीपणे उधळून लावला। 4 महिने कारावासात काढूनही स्वामींच्या मनात जळत असलेली क्रांती अग्नी अजूनही विझली नव्हती। सुटका झाल्या स्वामीजी हे भूमिगत कार्य करतच होते आणि त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी विजन नावाचं एक साप्ताहिक सुद्धा सुरू केलं होतं। आणि स्वामींच्या हाकेला प्रतिसाद देत मराठवाड्याची जनता रस्त्यावर सुद्धा उतरली होती। मुक्ती संग्राम अंगाशी येतोय हे पाहून निजामाने आपला सेनापती म्हणजेच कासिम रजवीस याला लगेच बोलवून घेतलं। रजवी हा खूप चाणाक्ष होता, चतुर होता, पण तेवढाच क्रूर सुद्धा होता। मजलिस ए इत्तिहादुल मुस्लिमीन म्हणजेच MIM या संघटनेची स्थापना केली। हो, तुम्ही बरोबर ऐकतायत, 1927 साली स्थापन झालेली ही संघटना हा म्हणजे आजचा MIM हा राजकीय पक्ष आहे। मजलिस ए इत्तिहादुल मुस्लिमीन ही संघटना निजामाची अर्धसैनिक महत्त्वाची संघटना होती आणि या संघटनेमधले सदस्य ज्यांना रजाकार म्हटलं जायचं यांचं मुख्य काम होतं ते म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभागी असलेल्या जनतेचे हाल करणे। या दलाने जनतेवरती हिंसाचार करण्यात परिसीमा गाठली होती। यांचा हिंसाचार इतका भयानक होता की लोक आता यांची तुलना ही हिटलरच्या नाझी सैन्याशी करायला लागली होती। स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्याला आणि एकूणच चळवळीला कमालीचा वेग मिळाला होता आणि तो पण सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामुळे। लोहपुरुष सरदार पटेल आणि तत्कालीन नेते जवाहरलाल नेहरू आणि बाबासाहेब आंबेडकर यांना निजामाचं पाकिस्तानशी असलेलं सौख्य नेहमीच चिंताग्रस्त करत होतं। अशा प्रकारचा एक विस्तृत प्रांत हा नवनिर्मित भारतात असणं म्हणजे एक भडभडती जखम सोबत घेऊन चालणंच होतं। अशा या पोटातल्या कॅन्सरचा कायमचा बंदोबस्त करण्याची तयारी सरदार वल्लभभाई पटेल यांनी लगेचच सुरू केली आणि तिथूनच सुरुवात झाली ती म्हणजे ऑपरेशन पोलोची।
महत्त्वाची गोष्ट अशी की 1947 ला सरदार वल्लभभाई पटेल आणि निजामांचा सेनापती कासिम रिझवी यांची भेट दिल्लीमध्ये झाली होती। हैदराबादला हात लावला तर महागात पडेल अशी धमकी रिझवीने सरदार वल्लभभाई पटेल यांना दिली होती। आणि असं म्हटलं जातं की पटेल यांनी अगदी शांतपणे सांगितलं होतं की तुमचा आत्महत्या करण्याचा निर्धार झालाच असेल तर आम्ही काहीही करू शकत नाही। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या या करारी बाणामुळे आजही त्यांना लोह पुरुष आणि भारताला युनाइट करणारा नेता म्हणून ओळखलं जातं। निजामाविरुद्ध होत असलेला संघर्ष आता भारतभर पसरला होता। जनतेची एकच मागणी होती की आता हैदराबाद संस्थान हे भारतामध्ये विलीन झालंच पाहिजे। ऑपरेशन पोलो ही लष्करी कारवाई असून सुद्धा याला पोलीस कारवाई म्हटलं गेलं, कारण असं की दुसऱ्या राष्ट्रांविरुद्ध लष्करी कारवाई केली जाते, पण हैदराबाद तर भारताचाच एक भाग होता ना। 13 सप्टेंबरला भारतीय लष्कर हे आक्रमकपणे हैदराबादमध्ये घुसलं आणि गोरखा तुकड्यांनी रझाकारांना नाकीनऊ आणले होते। जेमतेम 24,000ची रझाकार फौज ही भारताच्या बलाढ्य सैन्यासमोर फक्त 3 दिवसातच मुंग्यांसारखी चिरडली गेली। 17 सप्टेंबरला निजामांनी पांढरा झेंडा दाखवला आणि शरणागती पत्करली आणि अशा पद्धतीने भारतीय सैन्याने खूप अभिमानाने आणि लढा देऊन निजामशाहीला आणि स्वतः निजामाला धुळीत मिळवलं होतं। यात भारताचे 66 सैनिक शहीद झाले आणि जवळपास 1373 रझाकार यमसदनी पोहोचले आणि यानंतर कासिम रिझवीला अटक करून पाकिस्तानमध्ये पाठवण्यात आलं आणि यानंतर 17 सप्टेंबर 1948 रोजी शेवटी हैदराबाद हा भारताचा एक अविभाज्य भाग झाला। मराठवाडा 17 सप्टेंबर 1948 रोजी मुक्त झाला आणि 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर तो आपल्या मराठमोळ्या संस्कृतीत परत आला। यानंतर सुद्धा स्वामीजी आपल्या समाजाच्या कल्याणासाठी काम करतच राहिले। स्वामीजींनी नांदेडमध्ये 1950 साली नांदेड एज्युकेशन संस्था आणि पीपल्स नावाचं एक कॉलेज सुद्धा स्थापन केलं। आयुष्याच्या शेवटच्या प्रहरात स्वामीजींनी विनोबांच्या भूदान चळवळीमध्ये भाग सुद्धा घेतला होता। मराठवाडा मुक्ती संग्रामामधली महत्त्वाची नावं जसं की स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, दिगंबरराव बिंदू, रविनारायण रेड्डी, भाऊसाहेब वैशंपायन, देवीसिंग चौहान, बाबासाहेब परांजपे, शंकरसिंग नाईक, विजयेंद्र काबरा, गंगाप्रसाद अग्रवाल आणि हुतात्मा बहिर्जी शिंदे आणि असे बरेच दिग्गज रझाकार फौजा आणि निजामांविरुद्ध चळवळ चालवतच होते। अशा ह्या मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव 16 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे आणि यामध्ये विविध प्रकारच्या मॅरेथॉन आणि कॉन्फरन्स सुद्धा होणार आहे। भारताचे गृहमंत्री श्री अमित शहा हे अमृत महोत्सवाच्या या सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील। मराठवाडा मुक्ती संग्रामाबद्दलची ही महत्त्वाची माहिती जाणून घेऊन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि अजून अशी कोणती माहिती आहे जी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू ते सुद्धा आम्हाला नक्की कळवा। हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आणि फॉलो करा आमच्या पेजला द ग्रेट स्टेट आणि सबस्क्राइब करा आमच्या पेजला द ग्रेट स्टेट।